नमस्कार, मी प्रगती। आज आपण बनवतोय आवळ्याचं च्यवनप्राश। अगदी रोगप्रतिकारशक्ती वाढवणारं हे च्यवनप्राश आहे आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फायदेशीर। 1 किलो आवळे, 400 ग्राम खजूर, 400 ग्राम गूळ, 1 कप गुलाबाच्या पाकळ्या, 100 ग्राम अद्रक, 1 कप मध, 1 कप तूप, थोडेसे गरम मसाले, तेजपत्ता, जावित्री, जीरा, बडीशेप, लवंग, दालचीन आणि काळी मिरी, हिरवी वेलची असं घेतलेलं आहे। सर्वात आधी आपल्याला 1 कप पाणी घालून कुकरला 1 शिट्टी लावून आवळे छान शिजवून घ्यायचे। गरम मसाले आपल्याला असेच सर्व मिक्सरला बारीक पावडर करून चाळून घ्यायची आहे। त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला खजूर जे आहे ते भिजवून ठेवायचे अर्धा तास आणि ते पाणी काढून छान मिक्सरला बारीक पेस्ट करून घ्यायची। गुळाची पेस्ट करायची आणि आल्याची पेस्ट करायची। आपली सर्व तयारी झालेली आहे। आवळे आपले थंड झालेले आहेत, त्याच्या बिया काढून घ्यायच्या आणि त्याची छान मिक्सरला पेस्ट करून घ्यायची। पाणी आपल्याला अजिबात ह्या सर्व ह्याच्यामध्ये यूज नाही करायचं। एका पॅनमध्ये 1 कप तूप घेतलेलं सर्व घालायचं, त्याच्यामध्ये आवळ्याची पेस्ट घालायची, 4 ते 5 मिनिट छान अशी पेस्ट परतवून त्याच्यामध्ये घालायची खजुराची पेस्ट आणि खजुराची पेस्ट घालून 1-2-3 मिनिटं परतवून त्याच्यामध्ये घालायची आपण जी आल्याची पेस्ट बनवलेली आहे ती घालायची आणि गूळ घालायचा। गूळ घातल्यावर मिश्रण थोडंसं परत पातळ होतं, ते मिश्रण घट्ट होईपर्यंत छान असं परतून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये घालायचा आपण जो गरम मसाला वाटून घेतलेला आहे तो आणि गुलाबाच्या पाकळ्या। हे सर्व मिश्रण परत 3 ते 4 मिनिट छान मध्ये मध्ये परतवत झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। तर इथे आपला च्यवनप्राश जवळजवळ तयार झालेला आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला मध घालायचं आहे, तर गॅसची फ्लेम ऑफ करायची, खाली उतरायचं आणि मध घालायचं। मध घालून 3 ते 4 मिनिट छान असं थंड करून घ्यायचं। त्यानंतर थोडंसं केशर घालायचं हवं असेल तर आणि मस्त असं थंड झाल्यावर बरणीमध्ये भरून ठेवायचं। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।